मला महापुरुषांचा फार अभिमान फार अभिमान आता जानेवारी महिना 2026 हे पुढच्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा जन्मदिवस आला 19 फेब्रुवारी 1630 राज्यामध्ये तालुका गावामध्ये जिल्ह्यामध्ये वाडी वस्त्यावर तांड्यावरती गल्ली बोळामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा जन्मोत्सव साजरा होणार पण या भारतवासिया सर्व तरुणांना मला आवर्जून एक सांगायचंय तरुण मंडळी ऐका शिवाजी राजाचा जन्मदिवस नुसता डीजेवर नाचण्यात वेळ वाया घालवून साजरा करू नका माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा जन्मदिवस हा राजांच्या विचारांनी कुठेतरी जागृत व्हायला हवा नाही कीर्तन जमलं व्याख्यान ठेवा नाही व्याख्यान ठेवलं कीर्तन ठेवा काही का होईना परंतु विचारांचा जागर हा व्हायलाच हवा अरे जुने वाद्य काढा ढोल ताशे नगाडे लेझिम उत्सव आणि हो डोक्यामध्ये हे खोळ बसलंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव हा 19 तारखेलाच पाहिजे हे जर 19 तारखेला प्रत्येक गावागावात राजांच्या जीवनचरित्रावर बोलणारा वक्ता तुम्हाला कोणालाही मिळणार नाही तारखा पुढं माग करा फेब्रुवारी महिनाभर करा मार्च महिनाभर करा तिथीप्रमाणे तारखेप्रमाणे काही फरक पडत नाही पण चांगल्यातले घेऊन या आणि आपल्या गावामध्ये माझ्या राजांच्या विचारांचा चांगला जागर घाला आणि हो छत्रपतीवर बोलणारे वक्ते काही कमी नाही आहेत भरपूर आहेत क्वालिटीचे वक्ते शोधा आणि क्वालिटीचे कार्यक्रम करा अरे लेकीचं लगीन एवढं थाटात लावता पोराचा करता हॅपी बर्थडे एवढा दणक्यात करता तुम्ही आम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा त्या तुमच्या आमच्या बापाच्या जन्मदिवस कैसा साजरा व्हायला हवा कैसा आमच्या गावात असा उत्सव झाला नाही असा उत्सव शिवाजी राजांच्या जन्माच्या दिवशी व्हायला हवा उत्सव करून हे ऐसे आहे पण आम्हाला आमच्या राजांचा अभिमानच वाटायला हवा सुलतानी आणि भारताच्या विरोधात उभा ठाकलेल्या सुलतानांचा माझा राजा बाप आहे पण मला बर का एवढा अभिमान करतो आणि त्या आम्ही तुमचेच फोटो टाकतो एवढा अभिमान जाणाऱ्या येणाऱ्या स्वागतासाठी जसे हवालदारासारखे राजे आम्ही तुम्हालाच उभा करतो एवढा अभिमान राजांचा एकाही माणसाने फोटो घराच्या दरवाजावर इथून पुढे टाकायचा नाही लक्षात ठेवा राजे तुमचा आम्हाला एवढा अभिमान आम्ही आमच्या पोरांचे नाव शिवाजी ठेवत नाही पण राजे तुमच्या शिवाजी कोंढाणा ढाबा जगद नावाने हरामखोर नालायकांनी उभे माऊली तुकाराम अरे ज्या ढाब्यावरती तुम्ही मांस जनाचे नाही पण मनाचे तरी कमर जर माझ्या राजाच्या गडकोटाच्या नावाने जर एखाद्याने जर हॉटेलवरती आणि धाब्यावरती जर स्वतःची नावं दिली तर तुमच्या बायका पोरांच्या नावं टाका आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही पण या राजांचं नाव सगळ्या तरुणांना आज माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या भरून माझा एक कळकळीचा विनंतीचा सांगणार स्वराज्य ढाबा कोंढाणा ढाबा रायगड ढाबा अशा ढाब्यांचे किल्ल्यांचे नाव दिसतील ना हे दणादण जागेवर पाट्या फाडून टाका कोण काय बघू आणि
छत्रपती शिवाजी राजांच्या मूर्त्या आहेत। आता ही मूर्ती बा कशी सिंहासनावरती अशी रुबाबात बसलेली आहे, म्हणजे या मूर्तीला दोन्ही हात आहेत, दोन्ही पाय आहेत। आजपासून एकाही छत्रपती शिवाजी राजाच्या मूर्तीची पूजा करायची नाही। कोणत्या? ज्या मूर्तींना हात नाहीत। हात नसलेली मूर्ती कधीही विकत घ्यायची नाही। डायरेक्ट उभे असलेली राजांची मूर्ती उभी सिंहासनावर बसलेली मूर्ती घ्या, झालेली घ्या, नाहीतर राजा उभे असलेले घ्या, पण ज्या मूर्तीला हात नाही ती मूर्ती विकत घ्यायचीच नाहीच नाही, तिची पूजा सुद्धा करायची नाही, एवढं लक्षात ठेवा। आता ज्या निर्माण केल्या त्याच्या पाठीमागचा आपल्या तुमच्या सारख्यांना आता आम्ही अभ्यास करतो हा विषय सोडून द्या, पण याच्या पाठीमाग काही लोकांचा खूप मोठं षडयंत्र आहे। खांद्याला जखम झाली तर तुम्ही वर्षभर 2 वर्ष आयुष्यभर कधी वागवत नाही। मग माझ्या राजांच्या हाताने पराक्रम केलेला, माझ्या राजांचे हात काढून टाकण्याचा हक्क कोणत्या शिल्पकाराला दिला रे? तुमच्या जखमा जर तुम्ही आयुष्यभर सांभाळू शकत नाही तर राजांच्या मूर्तीला जखमा करायचा तुम्हाला अधिकार दिला कोणी? अजिबात राजांची हात नसलेली मूर्ती दिवाळीला फटाके विकले जातात। विजय सर फटाकड्याचं नाव काय माहितीये का? लक्ष्मी फटाकडा। या लक्ष्मी फटाकड्याचा कारखाना कोण आहे तयार आहे, नेमकं कोणी कारखाना केला याचा शोध घ्या। आता बंद झाले ते। पण हिंदूच्या उत्सवामध्ये हिंदूच्याच देवदैवतांचा जेवढा अपमान तेवढा करायचा प्रयत्न या हरामखोरांनी बाकीच्यांनी केलेला आहे, आणि यासाठी हिंदू लोकांनी सावध होणं गरजेचं आहे। हे या ठिकाणी किती बोलणं महत्वाचं होतं हे मला माहिती नाही। इथं जगतो ना हिंदू म्हणून जर अभिमानाने छाती ठोकून जर सांगत असतो ना तर याच्या पाठीमागे या महापुरुषांचा सिंहाचा वाटा। माझा एकच प्रश्न आहे, आज तुमच्या रक्तातून जन्माला आलेले लेकरं त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते हिंदू म्हणून यासाठी आज तुम्ही काय संघर्ष करणार आहात? यांनी संघर्ष केला, यांच्या संघर्ष जोरावर आज आम्ही हिंदू म्हणून छाती बदाडून सांगतो भागवत धर्मातले आहोत। आज तुमच्या रक्तातून जन्माला आलेले लेकर शेवटच्या श्वासापर्यंत हिंदू म्हणून राहतील आणि म्हणून घेतील, यासाठी आज तुम्ही काय संघर्ष करणार आहात? संघर्ष शिकवला राजे शहाजी राजांनी, राजे शिवराजांना संघर्ष शिकवला। पासून निघालेले राजे शिवाजी राजे पुनवडी गावात आले, लागले, राज्य कारभार चालू लागले। प्रत्येक गोष्टीचं नियोजन असं राहावं म्हणून नियोजित माणसं राजाने निवडली। सोनाजी विश्वनाथ पंत यांना डबीर केलं, मानकोजी सुरनेस कोरडे सबने वासुदेव मुजुमदार बाबाजी सोनदेव आबाजी सोनदेव झाले, कल्याणचा सुभा त्यांच्या हातामध्ये दिला। अण्णाजी दत्तो सुरनीस झाले, गंगू मंगाजी वाकनीस झाले, नेताजी पालकर सरनैबत झाले। नेताजी पालकांना सरनौबत केला गेला। चिटणीस झाले, चिन्नाजी आवजी फडणीस दफ्तराचे झाले, श्यामजी आवजी रायगडाची कारखानीशी त्यांच्या ताब्यात गेली। शामराज निळकंठ रांजेकर यांनी मात्र हत्ती उंट तोफखाना असा सारंजाम सगळं काही पाहण्याचा त्यांच्याकडे कामगिरी मिळाली। आणि हेच शामराज निळकंठ रांजेकर भविष्यामध्ये स्वराज्याचे पेशवा म्हणून झाले। बाळाजी आवजी चिटणीस यांचे पिताश्री आवजी मुजुमदार प्रभू गृहस्थ जंजिऱ्याच्या जवळ सिद्धी जवळ दिवाण म्हणून राहत होता, पण ज्या वक्ताला राजांची गाठभेट झाली त्यावेळेस तो स्वराज्यात आला। राजांची नजर लय भारी हो, दूरदृष्टी राजांकडे खूप मोठी दूरदृष्टी। या दूरदृष्टीच्या जोरावर छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःचं स्वराज्य वाढवण्याचा प्रयत्न केला। अहो आपलं हे काहीतरी कर्तव्य आहेच 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 आहेच।
अनेक जणांच्या अंगात बोने येते बरं का दत्त महाराज. अनेक जणांच्या अंगामध्ये खंडोबा येतो, अनेक जणांच्या अंगामध्ये मसोबा येतो, पण मी तरुणांच्या अंगामध्ये भगतसिंग राजगुरू सुखदेव यायला हवे. आज आमच्या तरुण मुलांच्या आणि मुलींच्या अंगामध्ये मासाहेब जिजाऊ झाशीचे राणी महाराणी ताराबाई यायला, राजश्री छत्रपती शिवाजी राजे यायला हवे. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचं वातावरण केलं गेले 1-2 वर्षापासून. गरजेचं आहे, क्वालिटीच्या माणसाला योग्य ती जागा मिळायला हवी. सिलेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट. इंग्रज ज्यावेळेस भारतात आले, एक सुलतान कसा येत राहिला. छत्रपती शिवाजी राजाच्या काळामध्ये इंग्रज तर होतेच होते, कारण शिवाजी राजाला कळालं होतं व्यापार करण्यासाठी आलेत, पण यांचा रोख एकच आहे. बामणाला दिली वसरी आणि हळूहळू पाय पसरी. या इंग्रजांचं असंच होतं. पुणे प्रांतामध्ये राजगुरुनगर आजही आहे. त्या प्रांतामध्ये राजगुरू नावाचा एक मुलगा होता. पंजाबमध्ये भगतसिंग हा राजगुरू, सुखदेव, बटुकेश्वर दत्त जतीनदास आणि यांच्यापेक्षा वयस्कर असलेले व्यक्तिमत्व. विजय सर तुमच्या वयाचा असावा, त्याचं नाव होतं चंद्रशेखर आझाद. मी जे आता बोललो ना की या संघर्ष केला आपण सुखाने जगावं यासाठी. आज आम्ही काय संघर्ष करू शकतो याद राखा. ऐका, भगतसिंग राजगुरू सुखदेव या तरुणांनी सगळ्या हिंदूंना एकत्र करावं, कानाकोपऱ्यात घ्यावं आणि झोपलेल्या मस्तकाला जागा करण्याचा प्रयत्न करावा. भगतसिंग राजगुरू सुखदेव यांनी सांगावं, हिंदू लोगों को ये कटवाना चाहते हम हिंदुस्तानियों पर ये राज करना चाहते हैं. ये लंगोर ना जाने कहां से आए, इन लोगों को यहां से उखाड़ कर फेंक देना पड़ेगा. सगळेजण एकत्र होऊ लागले, पण एकत्र होत असताना वाऱ्यासारखी बातमी इंग्रजांच्या कानावर गेली. तसा कुणीतरी एक शिपाई गेला, कर्नल साहेबांच्या कानावरती खबर दिली, भगतसिंग इज डेंजरस मॅन. आवाज थोडासा. Bhagat Singh, Rajguru and Sukhdev is dangerous man. ना जाने क्यों एक सारे दूसरे लोगों को इकट्ठा बना रहे हैं. हम लोगों को किधर देने का यहाँ का उन लोगों का चॉन प्लानिंग है. भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना कैद करण्यासाठी लगेच शिपाई बाहेर निघाले. पण या वक्ताला भगतसिंगचं लगीन करायचं ठरलं होतं बरं का. तानाजीराव सुंदर मुलगी त्याला पाहायला आली होती. भगतसिंगनी मुलगी पाहिली, मुलीनं भगतसिंगला पाहिलं. इंग्रज यांना कैद करण्यासाठी शोध घेत आहेत आणि भगतला मुलगी पाहायला आली. चुकून एका बागेमध्ये भगतची आणि त्या मुलीची एक चुकून भेट झाली. मुलगी भगतला म्हणते, ओ शस्त्रिया काल ओए पाजी, आप मुझे बहुत पसंद आए. मुझे हमें पसंद आएगा आपके साथ ब्याह करने के लिए, शादी करने के लिए हम राजी हैं. आपको हम पसंद आए, लेकिन दरअसल बात है कि हम आपके साथ शादी नहीं कर सकते. ये शादी वादी के चक्कर में हम नहीं पड़ सकते. मुझे क्यों, क्या हुआ, क्यों, क्या हुआ? ओ किती सुंदर आहे मी, गोरी गोरी बाहेर फुलासारखी छान. तो क्या क्या कमी है? वाकडी नाही, तिकडी नाही, आंधळी नाही, पांगळी नाही. आय एम फाईन. चांगलं तुमच्या बरोबर राहीन. असं काय करताय? भगत म्हणाला, क्या करे, हमारी शादी किसी और के साथ हो चुकी है. ये जो हमारे कलेजे में जो दिल है, ये दिल हमने किसी को दिया है, और ये दिल हमने जिसे दिया है, कसम हिंदुस्तान की, हम जान भी उसके लिए देना चाहते हैं.